अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर 22 जानेवारीला आहे गणेश जयंती, म्हणजे गणपती बाप्पांचा वाढदिवस। त्या दिवशी त्यांची गणेश जयंती कशी साजरी करायची, त्याचबरोबर त्यांची सेवा काय करायची आणि काही अशा चुका आहेत त्या दिवशी अजिबात त्या चुका करायच्या नाहीयेत। तर याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघा, गणपती बाप्पांची सेवा ही खूप महत्त्वाची आहे। कारण गणपती बाप्पा अशी दैवत आहे ती म्हणजे छोट्या मुलांना पण आवडते, मोठ्यांना सुद्धा आवडते आणि ही अशी एक दैवत आहे की त्यांना सर्वप्रथम मान त्यांना दिलेला आहे। त्यांच्यामुळे त्यांची सेवा करणं हे अनिवार्यच आहे आपल्याला। त्याच्यामुळे त्या त्या दिवशी तुम्ही जितकी त्यांची सेवा करता तितकी तुम्हाला त्या सेवेचं फळ पुण्य मिळत असतं। आणि गणपती बाप्पांची त्या दिवशी ना त्यांच्या मूर्ती असो किंवा फोटो असो, त्याचं तेज किंवा त्यांचा जो प्रभाव असतो ना तो खूप जास्त पटीनं असतो। त्याच्यामुळे तुमच्या सेवेचं, तुमच्या केलेल्या काही कामाचं तुम्हाला फळ अधिक पटीनंच मिळणार आहे। मग तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट करा, तुम्ही त्या सेवेचं तुम्हाला म्हणजे त्या कामाचं तुम्हाला फळ हे दुपटी-तिपटीनंच मिळणार आहे। त्याच्यामुळे त्या दिवशी जितकं होईल तितकं चांगलेच कामं करायचे आणि जास्त होईल जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा करायची। तर काय करायचं आहे, तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते। गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ही डाव्या सोंडीची असावी, उजव्या सोंडीचा गणपती नसू नये। कारण त्यांना सोहळं ओळख करावं लागतं आणि आपल्याला तेवढं रोज करणं शक्य नसतं। त्याच्यामुळे डाव्या सोंडीची मूर्ती घ्यायची। त्याच्यानंतर नसेल तर लाल तांबडी सुपारी घेतली तरी चालते किंवा फोटो असेल तर फोटो पण घेऊ शकता। पण फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही, त्याच्यामुळे मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। पंचामृताने अभिषेक करायचा, त्याच्यानंतर साध्या पाण्याने करायचा। गणपती बाप्पांच्या एक मंत्र आहे, ओम गण गणपते नमः, त्या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा। छान मूर्ती पुसून घ्यायची, अत्तर लावायचं, त्यांना चंदन लावायचं, हळदी कुंकू अक्षदा, त्यांच्या आवडीचे फुलं म्हणजे जास्वंदाचं लाल फूल, नसेल तर कोणत्याही कलरचं लाल फूल, म्हणजे कोणतंही लाल फूल त्यांना अर्पण करायचं आहे। आणि दुर्वाचा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। दुर्वाचा उपाय म्हणजे काय, तर आपण जेव्हा 21 जोडींची जी काही दुर्वा त्यांना वाहत असतो, तेव्हा तुम्हाला आपण जी गणपती अथर्वशीर्ष म्हणतो त्याची फलश्रुती तुम्हाला जोडी हातात घ्यायची, त्याची फलश्रुती तुम्हाला म्हणायची आणि नंतर ती गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायची आहे। तर याने काय होतं ना की गणपती बाप्पांची अधिक कृपा आपल्यावर होत असते, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात। मुलं घरातले अभ्यासात कमजोर असतील, चिडचिडपणा करत असतील तर त्यांची सुद्धा ते अभ्यासात प्रगती होत असते। म्हणजे पूर्ण आपल्या घरातली संकट असतात ते सर्व काही दूर गणपती बाप्पा करत असतात। त्याच्यामुळे ती जी काही दुर्वाचा जो काही उपाय आहे, सेवा आहे, ती तुम्हाला करायचा आहे। त्याच्यानंतर गणपती अथर्वशीर्ष वाचा, होत असेल तर 21 वेळेस वाचा। त्याच्यानंतर गणपती स्तोत्र वाचा, म्हणजे गणपती बाप्पांची सेवा त्या दिवशी तुम्हाला करायची आहे। त्याच्यानंतर त्यांच्या आवडीचं वस्तू त्यांना अर्पण करायच्या, म्हणजे त्यांना जास्त काय आवडतं, मोदक आवडतात तर त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा, त्यांना गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा। त्याच्यानंतर काय चुका करू नये, तर बघा त्या दिवशी गणपती बाप्पांची जयंती आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये त्या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाहीये। तर कोणी म्हणेल बाहेरून खाऊन यायचं, तर बाहेरून सुद्धा खायचं नाही, म्हणजे त्या दिवशी कटक्ष तुम्हाला मांसाहार टाळायचाच आहे। त्याच्यानंतर त्या दिवशी बघा आपण काय करतो ना की सेवा करतो, पण सेवा केल्यावर ही जी चूक आहे ना ही सहसा सगळ्यांकडूनच होते, पण प्रयत्न करायचा की होऊ द्यायची नाहीये म्हणून। तर ती म्हणजे बघा, माघ जयंती आहे आणि माघ महिन्यातील आणि त्या दिवशी चंद्र बघू नये असं म्हणतात आणि ते अशुभ मानलं जातं। त्याच्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी चंद्र बघायचा नाहीये, टाकायच्या निर्माल्यात टाकून द्यायच्या। कुठे जायची वगैरे गरज नाहीये, आपल्या दारापुढे जे झाडं असतात लावलेले त्याच्या पैसे तुम्ही निर्माल्यात ते सामान टाकून देऊ शकता, कचऱ्यात वगैरे टाकू नका। कारण काय होतं नाही, कचऱ्यात अनेक कचरा असतो आणि आपण एवढी पूजापाठ केलेली असते त्या वस्तूवर, त्याच्यामुळे त्या अशुभ जागी अशा कुठेही टाकून देऊ नका, जेणेकरून कोणाचा पाय वगैरे त्याच्यावर पडेल किंवा ओलांडण्यात त्या वस्तू येतील। सरळ आपल्या झाडापाशी टाकायच्या किंवा तुम्हाला पाण्यात मध्ये निर्माल्यात म्हणजे पाण्यात वगैरे टाकता आल्या तर तिकडे पाण्यात वगैरे तुम्ही टाकून द्यायचे आहेत। तर अशी ही गणेश जयंती तुम्हाला साजरी करायची आहे। तर आय होप तुम्हाला समजलं असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.